गेले महिनाभर मुसळधार पावसानं कोकणाला अक्षरशः झोडपून काढलंय। खेडच्या जगबुडीपासून राजापूरच्या कोदवलीपर्यंत नद्यांनी धोका पातळी गाठलीय। अनेक ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार झालेत। असाच एक प्रकार खेड तालुक्यातील निळवणे येथील कातळवाडीमध्ये दिसून आला असून वाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसात त्या प्रचंड प्रमाणात रुंदावत आहेत, तर काही ठिकाणी काही भाग खचला सुद्धा आहे। त्यामुळे या रस्त्याचा वापर बंद करण्यात आलाय। दिवसागणिक या भेगा वाढत असून त्या रुंदावल्या जात असल्याने भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या भेगांमुळे रस्त्याचा भाग खचला असून खचलेला भाग फुटभर वर खाली झालाय। सकाळी अस्पष्ट दिसणारे तडे संध्याकाळपर्यंत वाढत जाऊन काही प्रमाणात रुंदावलेत। हा रस्ता पूर्ण चढ उताराचा असून डोंगर भागातून गेलाय। हा रस्ता धोकादायक तर बनला आहेच, परंतु भेगा वाढत जाऊन भूस्खलन झाल्यास डोंगर माथ्यावरील घरांना मोठा धोका होण्याची शक्यता आहे। याचं गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी या रस्त्याची भर पावसात ग्रामस्थांसमवेत पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तर ग्रामस्थांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे। तहसीलदारांच्या या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। यावेळी तहसीलदारांसोबत भरणे मंडळाचे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख, शिरवली सजाचे तलाठी सुरेश मुंडे, निळवणेच्या ग्रामसेविका ज्योती आमरे, निळवणेचे पोलीस पाटील जगन्नाथ कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, खेड।